लहुजी सेवा दलाची चर्चास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। नियुक्त्यांसह मातंग समाजाच्या विविध समस्यांवर रंगली चर्चा। मंगरुळपीर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 26 एप्रिल रोजी लहुजी सेवा दल मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यात युवा रोजगार, मातंग समाजाच्या घरकुल योजना, स्मारक व सभागृह समस्या आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे उद्दिष्टे अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहुजी सेवा दलाचे कायदेविधिज्ञ सल्लागार श्री देवानंद शंकरराव तायडे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती येथील युवा स्वाभिमान पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदास गायकवाड व दादारावजी स्वर्गे यांची उपस्थिती होती। दरम्यान उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पमाल्यार्पण या बैठकीच्या प्रस्तावनेस लहुजी सेवा दलांचे संस्थापक प्रशांत तायडे यांनी सुरुवात केली असून यामध्ये मातंग समाजाचे युवा रोजगार, सभागृहाचे, स्मारकाचे समस्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे उद्दिष्ट याबद्दल सक्रिय मार्गदर्शन केले। अपना हक भीख मांगने से नहीं उसे छीन के लेने से पड़ता है अशा कणखर शब्दात बैठकीदरम्यान गणेशदास गायकवाड युवा स्वाभिमान पक्षाचे प्रदेश प्रवक्ते यांनी उपस्थित लहू सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांना व मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन केले। तसेच बैठकीचे चर्चासत्र आटोपताच नियुक्त्या करण्यात आल्या असून यामध्ये दिलीप अवगन पाटील यांची लहुजी सेवा दलाचे महाराष्ट्र कुणबी समाज स्पेशल सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच सरदार विष्णू राठोड यांची लहुजी सेवा दलाचे महाराष्ट्र बंजारा समाज स्पेशल सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली। श्रीमती उषाताई रविभाऊ जाधव यांची लहुजी सेवा दलाचे महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली व गजानन नारायण इंगळे यांची लहुजी सेवा दल जिल्हा संघटकपदी तर सुनील गजानन इंगळे यांची लहुजी सेवा दल शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या बैठकीला सुरेश आमटे लसेद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, शिवदास खंडारे महाराष्ट्र प्रदेश संघटक, विकास दाभाडे लसेद युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णा आमटे तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद शेषराव चाबुकस्वार लसेद विद्यार्थी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश इंगळे लसेद युवा महाराष्ट्र प्रदेश सचिव शिवा पंजाबराव अडात, बबलू इंगळे, महादेव लठाड, महादेव जामकर, दिगांबर झोंबाडे, गोपाल गायकवाड, सुभाष गायकवाड, देवबाजी गायकवाड, शारदाताई दिगांबर देवकते, राधाताई दिगांबर देवकते उपस्थित होते। प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील, वाशिम। आणि विशेष म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील उद्दिष्ट, ज्याच्यापासून आज आपला समाज हा खेड्यापाड्यातील, ग्रामीण भागातील हे समाज जे वंचित आहे या योजनेपासून, या आर्थिक विकास महामंडळापासून, याचे उद्दिष्ट काय, याचे कार्य काय, याचं ध्येय धोरण काय, हे कार्य कसे करते, याची कार्यप्रणाली कशी आहे, हे सर्व या ठिकाणी समजावून सांगणे, जेणेकरून तुमच्या मार्फत समाजातील खोलवर घटकापर्यंत ही माहिती जाणार, त्याच्यासाठी आजची ही बैठक आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।